हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण घटना निर्मिती, संविधान निर्मिती प्रक्रियेवर MPSCने संयुक्त गट ब तसेच PSI STI ASO या परीक्षांमध्ये आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारले त्या प्रश्नांवर आज आपण डिस्कशन करणार आहे. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न पाहू. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9 डिसेंबर 1946 साली. 9 डिसेंबर 1946 साली नवी दिल्ली येथे भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन ज्या हॉलमध्ये पार पडले त्या हॉलला आज सेंट्रल हॉल असे बोलतात. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, उपाध्यक्ष होते फ्रँक अँथनी आणि या अधिवेशनात फक्त 211 सदस्य हजर होते. तर ते का? कारण मुस्लिम लीगचे सदस्य या अधिवेशनामध्ये गैरहजर होते, त्यामुळे या अधिवेशनात फक्त 211 सदस्य हजर होते. यानंतर समोरचा प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे काय असते? तर संघीय शासन व्यवस्था म्हणजे काय? तर अधिकारांची विभागणी म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण असते. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. आता हे विकेंद्रीकरण कसे केलेले असते? केंद्र आणि राज्य या पातळीवर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. समोरचा प्रश्न पाहू. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फ्रँक अँथनी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ACD म्हणजेच विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू. कोण? विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू या महिला संविधान सभेच्या सदस्या होत्या. यासोबतच आपण संविधान सभेच्या जेवढ्या महिला होत्या त्यांची माहिती घेऊ. तर यामध्ये बेगम अजीज रसूल या संयुक्त प्रांतातून सदस्या होत्या, पौर्णिमा बॅनर्जी या संयुक्त प्रांतातून, कमला चौधरी याही संयुक्त प्रांतातून, विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त प्रांतातून, सुचेता कृपलानी याही संयुक्त प्रांतातून, दुर्गाबाई देशमुख या मद्रासमधून, अम्मू स्वामीनाथन याही मद्रासमधून, दक्षयानी वेलायधन याही मद्रासमधून, रेणुका रे आणि लीला रे या पश्चिम बंगालमधून, राजकुमारी अमृता कौर मध्य प्रांत व बेरारमधून, हंसा मेहता या बॉम्बेमधून, ॲनी मॅस्कॅरिन त्रावणकोर व कोची, मालती चौधरी ओरिसामधून आणि सरोजिनी नायडू या बिहारमधून संविधान सभेवर निवडून आलेल्या महिला आहेत. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा गांधी यांनी. आता महात्मा गांधी यांनी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असे म्हटले होते. आता पंडित नेहरू काय बोलले होते? तर पंडित नेहरू बोलले होते की स्वतंत्र भारताची घटना ही प्रौढ मताद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतासाठी संविधान सभेची सर्वप्रथम कल्पना मांडली होती. यानंतर समोरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न आपल्या सर्वांनाच याचं उत्तर माहिती आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर BR आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता हे अध्यक्ष होते आणि ह्या मसुदा समितीबाबत थोडी माहिती घेऊ. हिची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. याचे सदस्य किती होते? तर 7 सदस्य होते. 7 सदस्यांपैकी 6 सदस्य वकील होते आणि TT कृष्णमाचारी हे सदस्य होते, ते वकील नव्हते, हे लक्षात ठेवा. आता अध्यक्ष होते डॉक्टर BR आंबेडकर. यानंतर सदस्य होते 6, ते कोण होते पहा. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मद्रास प्रांताचे होते. N गोपाल स्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते. सईद मोहम्मद सादुल्ला हे मुस्लिम लीगचे सदस्य होते. डॉक्टर KM मुन्शी हे बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते आणि N माधवराव हे BL मित्तर यांनी आरोग्याच्या कारणाने राजीनामा दिल्याकारणाने N माधवराव संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले आणि TT कृष्णमाचारी हे DP खेतान यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी हे संविधान सभेचे सदस्य बनले. यानंतर समोरचा प्रश्न पाहू.
संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बी एन राव. बी एन राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. आता ऑप्शनमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे अंतरिम शासनात व्हाईस प्रेसिडेंट होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते, पहिले राष्ट्रपती होते. यानंतर समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकारण्यात आली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 या रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. पण 26 जानेवारी 1950ला ही लागू करण्यात आली. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता 26 जानेवारी 1930ला भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. तो कुठे? लाहोर येथे अधिवेशन भरलं होतं. त्यावेळी रावी नदी किनारी भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930ला साजरा करण्यात आला होता. आणि यामुळे 26 जानेवारी 1950 हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन, गणराज्य दिन म्हणून ओळखला जातो. ओके. आता मूळ घटनेत 26 नोव्हेंबर 1929ला 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या आणि 1 प्रास्ताविका होती. हेही लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहू. डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडित डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. आता घटना समितीचे हंगामी अध्यक्ष विचारल्यास काय नाव लिहिल तर ते लिहाल सच्चिदानंद सिन्हा. हे 9 डिसेंबर 1946ला होते. आणि कायम अध्यक्ष म्हणून कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ते कधी? 11 डिसेंबर 1946 रोजी हे अध्यक्ष झाले. आता एक लक्षात घ्या, घटना समितीचे कायम अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष होते HC मुखर्जी आणि कायदेशीर सल्लागार म्हटलं तर ते असतील बी एन राव. कोण? बी एन राव. आणि बी एन राव यांची नेमणूक कोणी केली होती तर ती केली होती लॉर्ड वेव्हेल यांनी केली होती. हाही पॉईंट लक्षात ठेवा. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर हे लेक्चरला प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. यानंतर पुढे पाहू. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर घटना समितीच्या पहिल्या बैठकीत फ्रेंच पद्धतीनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणजेच प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. हाही पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहू. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ABC म्हणजेच कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मारवाडी. मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही. यानंतर 8व्या अनुसूचित मूळ घटनेत 14 भाषा होत्या, पण आता आहेत किती आहेत तर आता आहेत 22. यामध्ये पहिली आहे आसामी, दुसरी आहे बंगाली, त्यानंतर बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, यानंतर आहे काश्मीरी, मल्याळम, त्यानंतर मैथाली, त्यानंतर कोकणी, मणिपुरी, नेपाळी, ओरिसा, यानंतर आहे पंजाबी, त्यानंतर संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू आणि मराठी या 22 भाषांचा समावेश आहे. मात्र इंग्रजीचा यामध्ये समावेश नाही. हाही पॉईंट लक्षात ठेवा. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि ड. तर प्रांतीय स्वायत्तता, संघराज्याचे न्यायालय, केंद्रात द्विदल राज्य पद्धती आणि 2 सभागृह असलेले संघीय कायदेमंडळ हे 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये आहेत. यासोबतच
या कायद्यात 321 कलमे आणि 10 अनुसूच्या होत्या. आणि एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, तर RBIची स्थापना 1934च्या कायद्यानुसार 1935ला झाली, परंतु RBIच्या स्थापनेची तरतूद याच कायद्यात होती. हाही पॉईंट लक्षात ठेवा. यावर राज्यसेवा 2019मध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केंद्रीय प्रांतातून या निवडून आल्या होत्या. यांच्यासोबतच विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी या देखील संयुक्त प्रांतातून म्हणजेच UPतून केंद्रीय प्रांतातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. हा पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहू. आणि या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? तर पहिलं विधान आहे ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. हे विधान योग्य आहे का? योग्य आहे. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. हे योग्य आहे का? हे अयोग्य आहे. कारण संविधान सभा ही मर्यादित लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडण्यात आलेली एक संस्था होती. त्यानंतर तिसरं विधान आहे ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या. हे विधान योग्य आहे का? तर हेही अयोग्य आहे. कारण एकूण 399 जागांसाठी निवडणुका घेण्याचे ठरलं होतं. संस्थानिकांसाठी आरक्षित 93 जागांवर निवडणूक न झाल्यानं एकूण 296 सदस्यच निवडण्यात आले होते आणि संस्थानिकांच्या जागा संस्थानिकांकडून नामनिर्देशन पद्धतीने भरण्यात आल्या होत्या. चौथं विधान आहे ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे का? तर हो, विधान योग्य आहे. कारण हे कसं संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समिती अशा विविध समित्यांद्वारे ही कार्य करीत असे. मग हे विधान योग्य आहे. मग याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ आणि ड. यानंतर समोरचा प्रश्न, कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ ब ख. मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि सल्लागार समिती या समित्यांमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले होते. यासोबतच त्यांनी प्रांतिक घटना समिती, संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती या समित्यांमध्ये सदस्य म्हणून कार्य केले होते. समोरचा प्रश्न पाहू. भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? आता भारतीय घटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेच करण्यात आला नाही. याउलट राज्याचा संघ असाच उल्लेख आहे. पण भारतीय घटनेत संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आहेत आणि काही एकात्मक ही वैशिष्ट्ये आहेत. मग भारतीय संघराज्यात द्विगृही कायदेमंडळ, राज्याची घटनेची सर्वोच्चता आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे संघराज्यात्मक घटक वैशिष्ट्ये आणि एक राज्य घटना हे एकात्मक वैशिष्ट्ये. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एक राज्य घटना. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. यासोबतच ते प्रांतीय घटना समितीचे देखील अध्यक्ष होते. यानंतर डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू हे संघ अधिकार समिती, संघ राज्य घटना समिती आणि राज्याशी चर्चेसाठी समिती या समित्यांचे ते अध्यक्ष होते. आणि J.B. कृपलानी हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती अंतर्गत मूलभूत अधिकार समिती ही उपसमिती होती, तिचे J.B. कृपलानी हे अध्यक्ष होते. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष होते. हाही पॉईंट लक्षात ठेवा. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर पहिलं विधान आहे सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. हे विधान योग्य आहे. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली. हेही विधान योग्य आहे. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. तर ही संख्या वाढली का? तर नाही, ही संख्या घटली. हे लक्षात ठेवा. तर हे विधान चुकीचं आहे.
आणि मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली का? तर हो, घेतली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली, तर ती संख्या घटली होती. तर 1947 पूर्वी ही संख्या होती 389 आणि 1947 नंतर ही संख्या झाली होती 299. समोरचा प्रश्न. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. यानंतर खालील विधाने विचारात घ्यायची. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. हे विधान योग्य आहे का? तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर नाही, कारण डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. बरोबर. यानंतर भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे. आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. हाही पॉईंट लक्षात ठेवा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक अ आणि क, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि क. तर समोरचा प्रश्न पाहू. डॅश डॅश हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड माउंटबॅटन. का? कारण कॅबिनेट मिशनलाच त्रिमंत्री योजना असंही बोलली जाते आणि ही योजनेचं वर्ष काय आहे तर ते आहे मे 1946. तर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसारच भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली होती. आणि यामध्ये 3 सदस्य कोण होते तर लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे या सभेचे अध्यक्ष होते, हे भारत मंत्री होते. आणि A.V. अलेक्झांडर हे लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी होते आणि सर स्ट्रॅफोर्ड किप्स हे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड माउंटबॅटन. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील कोणते विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही ते आपल्याला ओळखायचे. मग पहा, विधान 1 आहे मुफ्त आणि निपक्षपाती निवडणुका. हे विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून आहे का? तर हो, आहे. दुसरं विधान आहे व्यक्तीची प्रतिष्ठा. हे विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून आहे का? तर हेही आहे. अल्पसंख्याकांचे शासन हे आहे का? तर हे नाही. आणि कायद्यासमोर समानता हे लोकशाही व्यवस्थेला अनुसरून आहे का? तर हेही आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फक्त क अल्पसंख्याकांचे शासन हे विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण घटना निर्मिती संविधान निर्मिती प्रक्रिया या टॉपिकवर MPSCने संयुक्त गट ब PSI STI ASO या परीक्षांमध्ये जेवढे प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न आपण या लेक्चरमध्ये पाहिले आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केलं आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसे की MPSC UPSC PSI STI ASO या परीक्षांमध्ये या लेक्चरचा या डिस्कशनचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटले असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर कमीत कमी आपल्या 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.